कॉमेडीचा कलगीतुरा आता खऱ्या अर्थानं रंगायला लागलेला आहे. खेळ मला थांबवायचा नाहीये. पटकन मला विचारायचे परीक्षकांना, पुढची जोडी कोण असणार आहे? ती जोडी आहे ऋषिकेश जोशी आणि अमृता संत. या मैदानात साहित्य संमेलनाच्या जत्रेत एका माणसानं भलत्याच गोष्टीचा स्टॉल लावलाय म्हणून चिडलीये एक साहित्यप्रेमी महिला. बघूयात हा स्टॉल कशाचा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ऋषिकेश जोशी आणि अमृता संत. दे दे भंगार दे भंगार दे भंगार दे रे दे दे भंगार दे भंगार दे भंगार दे भंगार दे रे दे भंगार दे भंगार दे बार दे आर दे रे दे भंगार दे. था कविता कादंबरे था विदांबरे था विदांबरे. ओ ओ काय काय चाललंय का इकडे? काय काय झालं वरडाला? काय बोंबलाला असं काय? अहो साहित्य संमेलनात हा कसला स्टॉल लावलाय? पुस्तकांच्या स्टॉलची जागा आहे भंगार. एवढं वाचलं तुम्ही? इकडं वागायचा की काय लिहिले ते? साहित्याची खरेदी विक्री तुम्ही कसं बी वाचू शकता. भंगाराच्या साहित्याची खरेदी विक्री किंवा साहित्याची भंगार खरेदी विक्री किंवा साहित्याची खरेदी विक्री भंगार. आता माझ्या दुकानात बघा काय काय इकडे कथा कविता कादंबरी नाटक प्रवास वर्णन हे इथं चरित्र आत्मचरित्र वर आत्मचिंतन पर संपादित अनुवादित रूपांतरित भाषांतरित गेला बाजार चारोळ्या स्फुट विनोद सगळं सगळं काय पाहिजे. हे या सगळ्याचं करता काय? वर्षात एकदा होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये हे सगळं साहित्य मी किलोवर विकत घेतो आणि मग पुढचं वर्षभर मी माझ्या दुकानामध्ये हे सगळं साहित्य विकत बसतो. विकता? हो विकतो. कोणाला? अहो ओरिजिनल ज्याला सुचते तो कशाला माझ्याकडे येतोय? ज्याला काय सुचत नाही तो माझ्याकडे येतो. तर माझ्याकडे एक हिंदी प्रोड्युसर आलता बरं का. हिंदी? हो त्यानं आपलं ते काय काय जुनं आपलं पुस्तक आहे म्हणून बघितलं चाललं. संगीत नाटक कुठलं ते जायला काय ते अर्जुन बिर्जुन असतं बघा त्याच्यात. सौभद्र? हा किती किमती नाटक आहे ते. 70 ग्रॅम भरलं ते. क्या बात. 4 रुपयात घेतलं. आईला त्याला पसंत पडलो. 40 रुपयात खरेदी केली त्यानं. काय सांगताय का? कसा झाला प्रॉफिट झाला की नाही? हा मग एके दिवशी मी असं फर्स्ट डे फर्स्ट शो टाकला आणि बघतोय तर कशा आईला संगीत सौभद्रची सही सही कॉपी. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. बहुत अच्छे. सौभद्रची स्टोरी बघा आणि तुमची स्टोरी बघा. माझ्या स्टोरीमध्ये हिरो कोण आहे? अर्जुन. तुमचा कोण आहे? शाहरुख. इकडं अर्जुन जातोय वनवासात. तुमचा शाहरुख कुठं जातोय? स्वित्झर्लंडला. आणि मग तिथं त्याला भेटते सुभद्रा. तुम्हाला कोण भेटते? काजोल. मग हा लगेच तिच्या प्रेमात पडतो. तो लगेच प्रेमात पडतो. लगेच प्रेमात पण पुढे काय होते? सुभद्रा काय म्हणते? चायला माझं लग्न माझ्या भावाने तर दुर्योधनाबरोबर लावलंय हो. काजोलच्या बापाने तिचं लग्न पंजाबी मुलाशी लावलं. अर्जुन म्हणतो हे आयला येतो का घराला तुझ्या? येतो मी राहायला. काय प्रॉब्लेम नाही मी येतो. शाहरुख पण तेच म्हणतो. मग काय अर्जुन जातो असं वेषांतर वगैरे करून साधू बनून जातो तिकडं. शाहरुख मित्र म्हणून जातो. सुभद्रा म्हणते चल पळून चल पळून चल. अगं असं कसं पळून जायचं? तुझ्या घरच्यांचं सगळं मी असं मनवतो त्यांना. आणि मग तुला मी सन्मानानं इथनं घेऊन जातो. तिकडे काय होते? शाहरुख पण तेच बोलतो. आणि मग ते दोघं जण रेल्वेत ना आपापले निघून जातात आणि इकडे अर्जुन सुभद्रेला घेऊन जातो. आहे की नाही? सेम टू सेम. खरंच हो भाई तुम्हाला सांगतो एकदा काय झालं माहिती आहे काय? मी आपलं असं एक काय ते खडकाव्य असते की नाही खडकाव्य झाड ते असं घेऊन मी खंडकाव्य तेच ते काय असेल ते असं घेऊन मी झोपलो होतो बरं का. असा मी झोपलो होतो. बंगाल लेखक का बघा दास कुणीतरी तो काली मातेवर नाव ठेवलं त्याचं. कालिदास. वरडू नका हो माझी झोपमोड व्हायली आहे. अहो संस्कृत नाटककार आहे तो. हा ते त्याचं काय ते शाकुंतला का काय ते असं घेऊन मी झोपलो होतो. शाकुंतल महाकाव्य आहे. हा 2.5 किलो झालं ते. 25 रुपयात खरेदी केलं मी ते. असं शाकुंतल उषाला घेऊन मी असं झोपलो होतो आणि जरा कुठे काय खडखुड झाली म्हणून मी उठून बघतो तर काय माझ्या दुकानामध्ये साक्षात राज कपूर हो. राज कपूर? राज कपूर मला म्हणाले सर. राज कपूर तुम्हाला सर म्हणाले? नाही नाही सर के नीचे जो है वो देव. वाह 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 वाह. मी असं उचलून ते असं खडकावे जे होतं शाकुंतल त्यांच्या हातात दिलं बरं का.
त्याच्यावर त्यांनी लगोलग पिक्चरच काढला. म्हणजे राम तेरी गंगा मैली. अहो शाकुंतल महाकाव्य राम तेरी गंगा मैली. अहो नाही, सेम टू सेम स्टोरी हो. दुष्यंत आता गप दुपारी जेवण करून झोपायचं की नाही, जाते बोंबलं शिकायला तिकडे. आणि राजू कपूर हा जातोय काश्मीरला, त्याच्या बापाच काय ते पैसा खूप आहे, जातो काश्मीर. आता तिकडे गेल्यानंतर शिकार करायला हरणाला असा नियम धरतोय ते. आणि कोण दिसते त्याला? शकुंतला. आणि इकडे राजू कपूर जातोय आणि त्याला दिसते या मंदाकिनी. ओ ओ आंघोळ करायला हो, लक्ष जातेच की आपण. वा बहुत अच्छे. मला एक कळत नाही, बघितलं लगेच प्रेमात पडतात तुम्ही माणसं. हो ना. कसं काय जमते असं मला काही कळत नाही. मग पुढचे तर पटापटा होतं बरं का दोन्ही गोष्टी. शाकुंतलेला दिवस जातात. आणि इकडे मंदाकिनी प्रेग्नंट राहते. शाकुंतलेला मुलगा होतो. इतर राज साहेबांनी खरा ट्विस्ट घेतलेला स्टोरी मध्ये. एकदम वेगळं म्हणजे याला कोणालाच कळलं नाही. शाकुंतला छेद दिलेला एकदम. असे इकडं तिकडं तिला पोरगा होतो आणि इकडं मंदाकिनीला होतो पोरगी. त्याच वर्ष 2 वर्ष जातात आणि अचानक त्यांच्या लक्षात येतो तिच्या आईला आपल्याला फसवलं गेलेलं आहे. अचानक तुझ्या आईला ह्या पोरांना जन्म दिलेला सुक्काळीचे बाप दोघून गेले कुठं. आणि म्हणता नाही ह्याचा शोध घ्यायला पाहिजे. मग त्या दोन्ही पोरासनी उचलतात आणि नवऱ्यांच्या घराला जातात. काय होतं सांगा बघू पुढं. दुष्यंत ओळख दाखवत नाही आणि शकुंतला तिला नाकारतो होतो. हा राजू कपूर म्हणतो, ए कोण आहे तू? निकाल. कपूर बिपूर लोकांना जमतो हे सगळं आरामात. मग याच्यानंतर कम्प्लिटली सगळा क्लायमॅक्स बोंबा बोंब रडारड, पोरांना आणून ठेवतात, सगळी माणसं येतात, कात्या कूट होतोय आणि त्यातून ह्यांना वाटतं जायला आपण उगाच फसवलो, असं करायला नको होतं. मग काय करतो दुष्यंत? काय करतो? दुष्यंत तिला ऍक्सेप्ट करतो मुलासकट. आणि राजू कपूर म्हणतो चल गे ये असंच काय काय ती पोरगी माझीच आहे, काय प्रॉब्लेम नाही, ये गे तू ये. आणि ते घेऊन मग काय होतं, हॅपी एंड होतो की नाही. याला म्हणतात स्टोरी. क्या बात है, क्या बात है. वाह वाह वाह. समाज कल्याण करताय हो तुम्ही. कसा वेळ माहिती काय, आमच्या घराची परंपराच आहे. माझा मोठा भाऊ आहे, तो संगीताची लाईन बघतो आणि मी साहित्याची बघतो. बघूयात हा कोल्हापुरी दुकानदार कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. अमृता, ऋषिकेश, तुमचं या मंचावर मनपूर्वक स्वागत. खूप सुंदर स्किट झालं. कीप अप द गुड वर्क. आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक ॲक्ट. गॉड ब्लेस. महेश सर. जरी मी असा खळखळून असलो नाही तरी आय वॉज एन्जॉईंग एव्हरी मोमेंट ऑफ इट. आय मस्ट गिव्ह यू कॉम्प्लिमेंट्स फॉर दॅट अँड बोथ ऑफ यू डिड अ वंडरफुल जॉब. आता बघूयात परीक्षकांच्या मनामध्ये किती गुण दडलेले आहेत. ऑल द व्हेरी बेस्ट. 9 गुण. महेश. द पॉइंट्स आर द सेम. 9 गुण. एकूण 18 गुण दिलेले आहेत या जोडीसाठी.